नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लीगल फायटर या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण यापूर्वी CRPC या कायद्यावर एक लेक्चर तयार केलेला आहे। त्यामध्ये आपण पाहिलं की कायदा कधी तयार झाला, त्यानंतर केव्हा लागू झाला, तसेच सेक्शन 2 मध्ये काही महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ दिलेला आहे, म्हणजे डेफिनेशनच्या माध्यमातून दिलेला आहे, त्याचाही आपण अर्थ पाहिलेला आहे। त्यामध्ये आपण बेलेबल ऑफिस म्हणजे काय, त्यानंतर नॉन बेलेबल ऑफिस म्हणजे काय, त्यानंतर सबस्टेंटिव्ह लॉ, प्रोसिजर लॉ, त्यानंतर या सर्व कॉग्निजेबल ऑफेन्स, नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स या काही शब्दांचा अर्थ समजून घेतला होता। आता सेक्शन 2 मध्ये आणखी काही महत्त्वाच्या व्याख्या दिलेल्या आहे। त्यामध्ये आपण पूर्ण तर पाहणार नाही आहे, परंतु कायदा समजून घेत असताना काही महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ माहिती असणे खूप महत्त्वाचा असतो। त्यामुळे जे काही महत्त्वाचे शब्द व त्याच्या व्याख्या 2H मध्ये दिलेल्या आहे, त्याचे आपण नेमका कोणता अर्थ निघतो, त्यानंतर डेफिनेशनमध्ये काय दिलेलं आहे, त्यानंतर आपण प्रॅक्टिकल व्ह्यूमध्ये त्याला कसं पाहतो, या सर्वांचं चर्चा करणार आहे। जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तसेच आपले कोणी मित्र जे की नवीन लॉ स्टुडंट असतील किंवा नवीन ॲडव्होकेट असतील किंवा त्यांना कायद्याविषयी आवड असेल, परंतु काही कारणास्तव ते कायद्याची जे काही नॉलेज असेल घेण्यास असमर्थ असतील, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। चला तर मग आपण आज बघूया कंप्लेंट या शब्दाचा नेमका अर्थ काय। सर्वसामान्यपणे एखादा गुन्हा घडला आणि त्या गुन्ह्याची माहिती आपण पोलीस स्टेशनला दिली तर आपण त्याला असं समजतो की हीच कंप्लेंट आहे, परंतु CRPC मध्ये कंप्लेंट याचा अर्थ टोटली वेगळा सांगितलेला आहे आणि तो आपण डेफिनेशनच्या माध्यमातून जर समजून घेतला तर आणखीनच आपल्याला चांगला समजेल। जेणेकरून एखादा लॉ विद्यार्थी असेल किंवा JMFCची परीक्षा देणार असेल व त्याथे जर त्याला कंप्लेंट याची जर डेफिनेशन विचारले किंवा कंप्लेंट यामध्ये काय समाविष्ट होते, काय समाविष्ट होत नाही, तर त्याला सांगताना एकदम इझी जाईल। त्यामुळे एखादा गुन्हा घडतो, त्या गुन्ह्याची माहिती आपण पोलीस स्टेशनला देतो, तर त्याला आपण कंप्लेंट असं म्हणायचं नसते, त्याला मराठीमध्ये फिर्याद असे म्हणतात। परंतु जर एखादा प्रायमरी माहिती जी आपण पोलीस स्टेशनला देतो त्याला CRPC कायद्याप्रमाणे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असे म्हटले जाते। मग ते दखलपात्र गुन्ह्यासंबंधी असो का अदखलपात्र गुन्ह्यासंबंधी असो, त्याचा समावेश कंप्लेंटमध्ये होत नाही, ही गोष्ट सर्वप्रथम आपण समजून घेतली पाहिजे। मग कंप्लेंट कुठे आणि कशी करायची, तर त्यासंबंधी जी काही तरतूद दिलेली आहे ती CRPC 2D मध्ये दिलेली आहे। यामध्ये सांगितलेलं आहे की कंप्लेंट म्हणजे काय, तर कंप्लेंट म्हणजे आरोप। असे आरोप आपण लेखी किंवा तोंडी मॅजिस्ट्रेटला करणे। कंप्लेंट मीन्स ॲलिगेशन, आरोप जे आपण लेखी किंवा ओरली म्हणजे तोंडी शाब्दिक कोणाला करणे, कोणासमोर करणे, मॅजिस्ट्रेटला करणे। त्यामागचा उद्देश असा की CRPC या कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। मग तो व्यक्ती त्या व्यक्तीसंबंधी आपल्याला माहिती असो किंवा नसो, परंतु यामध्ये पोलीस रिपोर्टचा समावेश होत नाही। आपण जर याची पर्टिक्युलर व्याख्या जर पाहिली तर यामध्ये आपल्याला हे समजून येते की आपण जर पोलीस स्टेशनला एखादी माहिती देत असाल तर ती कंप्लेंट नव्हे, ती तक्रार नव्हे, मग ती फक्त फिर्याद असते। म्हणजे फिर्याद म्हणजे काय की माहिती असते, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, मराठीमध्ये त्याला फिर्याद हा शब्द दिलेला आहे। आता कंप्लेंटची आपण पर्टिक्युलर व्याख्या जी 2D मध्ये दिलेली आहे ते वाचू आणि आणखी तुम्हाला वर्ड टू वर्ड समजून घेण्याचा प्रयत्न करू। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर कंप्लेंट मीन्स एनी ॲलिगेशन, ॲलिगेशन मीन्स आरोप, मेड ओरली or writing to a magistrate with view to this taken action under this code। म्हणजेच काय, आता ही डेफिनेशनचा एक भाग झाला। आपण कोणती डेफिनेशन समजून घेत असताना डेफिनेशनची 2 किंवा 3 भागात विभागणी करतो आणि त्यानंतर ते समजून घेतो, म्हणजे समजून घेण्याला आपल्याला ते व्यवस्थित जाते। म्हणजेच काय, कंप्लेंट मीन्स एनी ॲलिगेशन म्हणजे कंप्लेंट म्हणजे कोणतेही आरोप, मेड ओरली ऑर रायटिंग म्हणजे ते लेखित असो किंवा शब्दिक असो, टू मॅजिस्ट्रेट, कोणाला करायचे आहे, कोणाजवळ करायचे आहे, मॅजिस्ट्रेट जवळ करायचे आहे। त्यामागचा व्ह्यू काय आहे, दृष्टिकोन काय आहे, उद्देश काय आहे, तर टेक ॲक्शन अंडर दिस कोड, म्हणजेच काय
की या कायद्याअंतर्गत त्या व्यक्तीवर ज्याच्यावर आपण आरोप करताय त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. मग समोर सांगितलं दॅट सम पर्सन वेदर नोन ऑर अननोन, म्हणजे तो माहिती असो किंवा नसो अशा व्यक्तीविरुद्ध जे काही आपण आरोप केलेले आहे लेखी किंवा ओरली मॅजिस्ट्रेटकडे या कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. आता पुढे जर आणखीन पाहिलं बट सांगितलं आहे परंतु डज नॉट इन्क्ल्यूड पोलीस रिपोर्ट, म्हणजेच तक्रारमध्ये पोलीस अहवालाचा समावेश होत नाही. आता जर आपण पूर्ण व्याख्या जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपण याला व्याख्याला 3 वर्डमध्ये विभाग करून समजून घेतलेली आहे. एक म्हणजे असे आरोप जे की आपण तोंडी किंवा रायटिंगमध्ये करतो. कोणाला करतो? मॅजिस्ट्रेटला. त्यामागचा उद्देश काय असतो आपला की मॅजिस्ट्रेटने या कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करावी. हा एक भाग झाला. त्यानंतर दुसरा, तो व्यक्ती आपल्याला माहीत असो किंवा नसो. यामध्ये कशाचा समावेश होत नाही? पोलीस रिपोर्ट याचा समावेश होत नाही. मग आपल्याला जेव्हा तक्रार या शब्दाचा एखाद्या व्यक्तीला किंवा परीक्षेमध्ये उत्तर द्यायचं असेल तर त्यामध्ये काय समाविष्ट होते आणि काय समाविष्ट होत नाही हे आपल्याला इथे समजलेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर तक्रार कशी केली जाते? ती रायटिंगमध्ये करू शकता, ती ओरली करू शकता. तक्रारमध्ये काय असते? एलिगेशन केलेले असतात. त्यानंतर तक्रार ही कोणाजवळ केली जाते? तर तक्रार ही मॅजिस्ट्रेटकडे केली जाते. बरोबर आहे. आता तक्रार ही व्याख्या आपल्याला पर्टिक्युलर आणि पूर्णपणे समजलेली आहे, मी असं कन्सिडर करतो. त्यानंतर आता आपण पुढची जी व्याख्या किंवा डेफिनेशन आहे ती समजून घेणार आहे. आणि तक्रार जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर सिम्पल काहीच नाही, एखादा ऑफेन्स घडलेला आहे, बरोबर आहे. त्या ऑफेन्स संबंधी आपल्याला पोलिसकडे गेलो असं प्रिझ्युम करा, पोलिसांकडे गेलो, पोलिसांनी कारवाई केली नाही. परंतु आपली अशी इच्छा आहे किंवा आपल्याला असं वाटते की समोरच्या व्यक्तीने जर गुन्हा केलेला आहे तर CRPC कायद्याप्रमाणे जी काही प्रोसिजर असते ती प्रोसिजर लागू होऊन त्याच्यावर कारवाई करण्यात यावी किंवा झाली पाहिजेत. तर मग याच्याकरता आपण प्रायव्हेट तक्रार म्हटल्या जाते. म्हणजे तक्रार ही मॅजिस्ट्रेटला करू शकतो आणि ती कशी करू शकतो आपण हे डेफिनेशनच्या माध्यमातून समजून घेतली आहे. तर तक्रार कशी केली जाते, त्यानंतर त्यात काय समाविष्ट असते काय नसते, त्याची प्रोसिजर काय आहे यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ तयार करणार आहे. कारण CRPC या कायद्यावर स्पेशल त्या चॅप्टर दिलेला आहे. परंतु जेव्हा केव्हा आपण CRPC या कायद्यावर तक्रार संबंधी एक स्पेशल चॅप्टर तयार करू किंवा त्याची प्रोसिजर काय आहे करू तर तेव्हा तक्रारमध्ये काय समाविष्ट होते काय नाही होत, तक्रार नेमकी कशी असते, तक्रार म्हणजे पोलीस रिपोर्ट अहवाल त्या समाविष्ट होत नाही, हे पूर्ण ऑलरेडी तुमच्या माइंडमध्ये सेटअप झालेलं असेल. म्हणून ही व्याख्या आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाची होती. आता पुढची आपण पाहणार आहे ज्युडिशियल प्रोसिडिंग म्हणजेच न्यायिक कारवाई. आता आपण जर पाहिलं आता तक्रारची जेव्हा आपण व्याख्या पाहिली की ती कोणाला केली जाते? मॅजिस्ट्रेटकडे केली जाते. पण नेमकी मग ती कारवाई कशात कन्सिडर केली कशात केली जात नाही तर ते येते ज्युडिशियल प्रोसिडिंग. न्यायिक कारवाई नेमकं म्हणजे त्यात समाविष्ट काय होतो काय नाही होत, बरोबर आहे की नाही? कोणत्या कारवाईला आपण न्यायिक कारवाई म्हणायचं? ज्युडिशियल प्रोसिडिंग म्हणायचं, बरोबर आहे. तर याची व्याख्या दिली आहे 2J मध्ये, बरोबर आहे. ज्युडिशियल प्रोसिडिंगची जी काही व्याख्या आहे ती दिलेली आहे 2J अंडर CRPC. बघा ती दिले ज्युडिशियल प्रोसिडिंग इन्क्ल्यूड म्हणजे न्यायिक कारवाईमध्ये समाविष्ट होते काय? एनी प्रोसिडिंग इन द कोर्स ऑफ विच एव्हिडन्स इज ऑर मे बी लिगली टेकन ऑन ओथ. काहीच नाही. ज्युडिशियल प्रोसिडिंग म्हणजे न्यायिक कारवाईमध्ये ज्या कारवाईमध्ये शक्तीवर पुरावा घेतला जातो किंवा घेतला जाईल अशा कोणत्याही कारवाईचा समाविष्ट होतो. सिंपल फंडा सांगायचं की ज्या कारवाईमध्ये एखाद्याकडून ओथ मीन्स शपथ दिली जाते आणि मग पुरावा घेतला जातो तर जी कोणती कारवाई असेल मग ती कुठं नसो कोर्टच्या म्हणजे अंडर कोर्ट और आउट ऑफ कोर्ट म्हणजे कोर्टाच्या बाहेर असो कोर्टाच्या अंदर असो तिथे जर शक्तीवर त्याचा पुरावा घेतला जात असेल एखाद्या व्यक्तीचा तर ती ज्युडिशियल प्रोसिडिंगमध्ये समाविष्ट होते. म्हणजे न्यायिक कारवाई ही कोर्टातही असू शकते किंवा कोर्टाचा एखादं ट्रिब्युनल वगैरे असेल तिथेही असू शकते. परंतु ज्युडिशियल प्रोसिडिंग केव्हा होईल ती किंवा आपण ज्युडिशियल प्रोसिडिंग केव्हा कायद्यानुसार कन्सिडर करायचं? तिथे जर ओथवर एव्हिडन्स घेतला जात असेल तरच ज्युडिशियल प्रोसिडिंग नाही. याला जास्त समजून घेण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत ऑफेन्स. या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची व्याख्या ही आहे ऑफेन्सची.
ऑफेन्स मीन्स नेमकं काय, म्हणजे मी एखादी कोणती कृती करावी आणि कोणती कृती करू नये जेणेकरून ते ऑफेन्समध्ये येईल किंवा ऑफेन्समध्ये नाही येईल. बरोबर आहे की नाही. बघा, कायदा हा म्हणजे पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो. म्हणजेच काय, कायदा सांगू शकतो की हे कार्य तुम्ही केले पाहिजेत, बरोबर आहे, आणि आपण नाही केलं, बरोबर आहे की नाही. समजा कायदा सांगतो की ट्रॅफिक रूल आपण फॉलो केले पाहिजेत. एक उदाहरणार्थ, आपण फॉलो केले पाहिजेत पण आपण नाही फॉलो केले, मग इट कॅन बी ऑफेन्स. डिपेंड ऑन कंडिशन, म्हणजेच परिस्थितीवर डिपेंड करते की तो गुन्हा कशा स्वरूपाचा आहे, परंतु तो गुन्हा आहे. कारण कायद्याने काय सांगितलं आहे की एव्हरी पर्सन मस्ट फॉलो द लॉ, म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं कायदा हा फॉलो केला पाहिजेत, पण आपण करतो काय, नाही करत, म्हणजेच ॲक्ट ऑफ ओमिशन. आपण एखादी कृती करत नाही, अकृती, बरोबर आहे. परंतु आता एखादी जे काही ॲक्ट असेल, म्हणजे एखादं जे काही कार्य असेल किंवा काम असेल किंवा आपली कृती असेल, ती जर कायद्याने सांगितली असेल दिस इज इनलिगल, दिस इज प्रोहिबिट, म्हणजे तुम्ही जर एखादी ॲक्ट जर केला, एखादी कृती जर केली आणि कायद्याने प्रतिबंधित आहे किंवा कायद्याने ही इनलिगल आहे, म्हणजे बेकायदेशीर आहे, आणि आपण जर ते एखादं कृत्य करत असेल तर तो काय होईल, गुन्हाच होईल ना. दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या, ॲक्ट ऑर ॲक्ट ऑफ ओमिशन, म्हणजे एखादी कृती करणे किंवा एखादी कृती न करणे, जे की त्या वेळेस सध्या फ्युचरमध्ये प्रेझेंटमध्ये अस्तित्वात असलेल्या कायद्याने सांगितलेलं आहे की तो ऑफेन्स आहे. दिस इज पनिशेबल, म्हणजे त्यात काय सांगितलं त्याने की हा गुन्हा, हे एखादी कृती, एखादी ॲक्शन, एखादी ॲक्ट किंवा ओमिशन, ॲक्ट ऑफ ओमिशन, हे काय आहे, दिस इज पनिशेबल अंडर दिस ॲक्ट XYZ, कोणताही कायदा असो. त्यामध्ये जर असं सांगितलं असेल की तुम्ही हे कृती केलेली आहे आणि तो गुन्हा आहे, किंवा हे जर अशी जर तुम्ही जे काही ॲक्शन असेल तुमची, जे काही कृती असेल तुमची, ती जर तुम्ही करत नसाल तर हा गुन्हा आहे, तर दिस आणि तो गुन्हा आहे, आणि त्यात जर सांगितलं असेल तो शिक्षेस पात्र गुन्हा आहे, म्हणजे शिक्षाच होऊ शकते तुम्हाला, तर तो कशामध्ये, ऑफेन्स याच्यामध्ये इन्क्लूड होतो. ठीक आहे. आता आपण याची पर्टिक्युलर डेफिनेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, त्यानंतर डेफिनेशन डिवायडेड करून शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. ऑफेन्स मीन्स एनी ॲक्ट, म्हणजे कोणतीही अशी कृती, ऑर ओमिशन मेड पनिशेबल बाय एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स अँड इन्क्लूड एनी ॲक्ट in respect of which any complaint may be made where section 20 of the Cattle Trespass Act 1871. आता ही डेफिनेशन समजून घेत असताना आपण दोन भागात समजून घेऊ, जेणेकरून आपल्याला समजून येईल किंवा नेमकं ऑफेन्स म्हणजे काय. सर्वप्रथम CRPC 2N मध्ये, म्हणजे 2N आपण इंग्लिशमध्ये समजून घ्यायचं कारण लक्षात राहते. N मध्ये सांगितलेलं आहे की ऑफेन्स मीन्स एनी ॲक्ट ऑर ओमिशन, म्हणजे एखादी अशी कृती किंवा अकृती, मी सांगितलं तुम्हाला की एखादे कार्य करणे किंवा न करणे, परंतु ते कोणते, मेड पनिशेबल, म्हणजे काय आहे, ते शिक्षेस पात्र आहे, बाय एनी लॉ, म्हणजे कोणत्याही कायद्याप्रमाणे, फॉर द टाईम बिंग इन फोर्स, म्हणजे त्यावेळी अस्तित्वात असलेल्या एखाद्या कायद्याने जर सांगितलं असेल की हे कृती, हे ॲक्ट जर तुम्ही केलं तर तो गुन्हा आहे, किंवा ॲक्ट ऑफ ओमिशन, म्हणजेच ओमिशन मीन्स अकृती, म्हणजे एखादी कृती न करणे, तो गुन्हा आहे, तर तो सर्व कशात समाविष्ट होईल, ऑफेन्स, म्हणजे गुन्ह्यामध्ये समाविष्ट होईल. परंतु कसा असला पाहिजे, पनिशेबल, त्या काळी अस्तित्वात असलेल्या एखाद्या कायद्याप्रमाणे. आता आपण ही अर्धीच डेफिनेशन जर समजून घेत असताना आपण जर एक उदाहरण पाहिलं की एक घेऊ ॲक्ट ऑफ ओमिशनचं आणि एक घेऊ ॲक्ट, बरोबर आहे की नाही. हे सांगितलेलं आहे की एखाद्याची वस्तू त्याची विदाऊट कन्सर्न जर तुम्ही घेऊन जात असाल तर ते थिप याच्यामध्ये कन्सिडर केले जाते. IPC जर वाचला पण तर जरी तुमचा उद्देश त्याला न विचारण्याचा होता, परंतु तुम्ही त्याला त्याची कन्सर्न घेतली एखादी वस्तू नेताना, नाही, मग तो कशात येणार आहे, ती चोरी दिलेला आहे. म्हणजे काय झालं, त्यात काय सांगितलेलं आहे, जर तुम्हाला एखादं समजा तुमचं असं म्हणणं नाही आहे किंवा आम्ही चोरी नाही केलेली आहे, परंतु तुम्ही कन्सर्न घेतली आहे का, नाही घेतलेली आहे,
त्याची कन्सर्न नाही घेता, त्याची सहमती न घेता जर तुम्ही त्याची एखादी वस्तू घेऊन जात असाल म्हणजे ते काय करलं जाईल, चोरी घेतलं जाईल. म्हणजे तिथे काय सांगितलं आहे, तुम्ही कन्सर्न घ्या आणि जे काही तुमची वस्तू असेल जर तुम्ही कन्सर्न घेऊन जात असाल तर ते चोरीमध्ये येणार नाही. बरोबर आहे. झालं. कृती करायची सांगितली आहे तुम्हाला नाही, पण आपण ती काय केलेली आहे. बरोबर आहे. आता आपल्याला कायदा सांगतो आहे, तर पॉझिटिव्ह वेमध्ये पाहू. कायदा सांगतो आहे की ट्रॅफिक रूल तुम्ही फॉलो केले पाहिजेत. गाडीचे जे काही कागदपत्र असतील ते तुम्ही सोबत ठेवले पाहिजे. ड्रिंक अँड ड्राईव्ह केली नाही पाहिजेत. परंतु आपण जर करत असाल तर काय होते ते, बरोबर आहे की नाही. कायदा सांगतोय करायचं आहे एखादी कृती, पण आपण नाही करत आहे, बरोबर आहे की नाही. तर तो पण ऑफिसमध्ये इन्क्लूड होतो. फक्त आपल्याला दोनच गोष्टी लक्षात ठेवायचं आहे व्याख्या समजून घेताना. ॲक्ट ऑर ऑमिशन, कृती करणे किंवा अकृती, बरोबर आहे की नाही. पण ती कशी की एखाद्या कायद्यात जर ती पनिशेबल असेल तर तो ऑफेन्स धरण्यात येईल. त्यानंतर त्याने इन्क्ल्यूड एनी ॲक्ट इन रेस्पेक्ट ऑफ विच, म्हणजे कॅटल ट्रेसपास ॲक्ट आहे सेक्शन 20 अंतर्गत जर तो एखादा म्हणजे तक्रार म्हणून किंवा गुन्हा म्हणून जर दिलेला असेल तर तोही गुन्ह्यात कन्सिडर केला जाईल. आता आपण या 3 व्याख्या पाहिलेल्या आहे. मला असं वाटते व्हिडिओ थोडा जास्तच मोठा होत चाललेला आहे, त्यामुळे आपण राहिलेल्या जे काही व्याख्या आहे किंवा जे काही महत्त्वाचे शब्द आहे ते उदाहरणार्थ, त्यानंतर व्याख्या ती इंग्लिश, त्याचसोबत मराठी आपण समजून घेऊ. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही दाखवण्यास विसरू नका. तसेच व्हिडिओमध्ये आणखीन काही सुधारणा केल्या पाहिजेत का, त्यानंतर जर व्हिडिओ संबंधी आपल्या काही फीडबॅक असतील तर त्या नक्की कमेंट्समध्ये आपण कळवा. आपण त्यामध्ये काही ना काही बदल करू. ठीक आहे. धन्यवाद.